5 वर्षाचं काय विजन आहे अभिमन्यू पवारांचं, की जेव्हा ही टर्म संपेल तर औषधात या गोष्टी दिसतील? 5 वर्षाचं नाही, मला 25 वर्षाचं विजन आहे. उद्धवजींचं सरकार असताना, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एकच कार्यक्रम चालू केला सपाटा, की आमच्या योजना बंद करणे. आमच्या ज्या योजना होत्या सगळ्या देवेंद्रजींच्या काळातल्या, त्या सगळ्या योजना बंद करणे. काही काम नाही, फक्त योजना बंद करणे एवढंच काम. इनफॅक्ट शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केदार गर्भची घोषणा केली करूया म्हणून, तर ते नाही होऊ शकली. त्याच्यामुळे ठीक आहे, शरद पवार नाही का, अभिमन्यू पवार पूर्ण कर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार. हाऊसमध्ये. थँक्यू. पहिले तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या टीमला शुभेच्छा सगळ्यांना. आता 24 तारखेला आज तुम्हाला विधानसभेचे सदस्य म्हणून 6 वर्ष पूर्ण झाले, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुमचा प्रवास जर तसा राजकीय बघायला गेला तर खूप इन्स्पायरिंग आणि मला एक आश्चर्य करणारा वाटतो, कारण एक लातूरचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते थेट मग देवेंद्रजींच्या सोबत मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून काम करणार आणि तिथून विधानसभा सदस्य होणार. नेमका तुमचा देवेंद्रजींसोबत पहिला संपर्क कधी आला आणि ती संधी तुम्हाला कशी भेटली? खूप मोठा इतिहास आहे हा. तस तर मी अगोदर सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपल्या माध्यमातून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे खरं आहे की आश्चर्यकारक हा प्रवास आहे. मी एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आणि युवा मोर्चाचं काम करत असताना मी दरवर्षी नितीनजीकडे जायचो त्यांच्या वाढदिवसाला, गडकरी साहेबांकडे नागपूरला. साधारण 10-12 वर्ष मी गडकरी साहेबांच्या वाढदिवसाला न चुकता गेलेला आहे पूर्वी. तिथं गडकरी साहेबांचे सल्लागार होते, राजकीय सल्लागार बाबा पाटील. त्यांचा माझा खूप स्नेह. त्यांनी माझा आणि देवेंद्रजींचा साधारण मला वाटतं 2003ची गोष्ट असावी, त्यावेळेस त्यांनी माझा परिचय करून दिलेला आहे. त्यावेळेस ते युवा आमदार होते. युवा मोर्चामध्ये त्यांची क्रेज होती. एक चांगले वक्ता होते आणि महापौर राहिलेले होते त्या काळामध्ये. आणि नंतर त्याची आमदारकीची पहिली टर्म होती. त्या काळामध्ये त्यांचा माझा परिचय झाला आणि तिथून परिचय खूप वाढत गेला. आणि तेवढा वाढत गेला की मग एकदम घट्ट त्या संबंध तयार झाले, मैत्री तयार झाली, अतिशय चांगले संबंध. रोज आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, जेवढे संबंध चांगले झाले. आणि त्यातूनच मग राजकीय प्रवासामध्ये एक दिवशी आमचे अनेक शिबिर व्हायचे रामभाऊ माळगे प्रबोधिनीला. त्या शिबिराला देवेंद्रजी तिथे यायचे, तिथं आमचे संबंध आले. आमचे काही 2-3 दिवस मुक्काम त्या ठिकाणी असायचे. असून संबंध वाढत गेले. आणि मग एक दिवस ते प्रदेश अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला मुंबईला बोलून घेतलं आणि त्यावेळेस ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये आमचे ओमजी माथुर ते प्रभारी म्हणून आले होते महाराष्ट्राचे 2014 विधानसभा. हां, तर त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्यासोबत सूचना राहायची केली. साधारण 3-4 महिने त्यांच्यासोबत मी राहिलो. नंतर देवेंद्रजी CM झाले. नंतर म्हणले माझ्यासोबत राहा. असा हा प्रवास आहे. खूप वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये. थँक्स टू देवेंद्रजी, आय एम हिअर. 2014 पासूनच तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तर संपर्कात होतातच. मी तसा बाल स्वयंसेवक आहे. लहानपासून भाजपचं काम करतोय मी. आणि विधानसभा लढवावी पहिली हे कधी मनात आलं मग? विधानसभा लढवावी हे स्वतः साहेबांनीच मला सांगितले की तुला लढायचं आहे म्हणून. त्यामुळं मग त्यावेळेस मग लातूर शहर, मग का ग्रामीण, का मग औसा, या तिन्ही ठिकाणी ऑप्शन्स होते. आणि मूळ माझा जन्म औषध झाल्यामुळं मी औसा निवडला आणि औषामध्ये विधानसभा लढली. तो जो 5 वर्षाचा तुमचा कार्यकाळ होता देवेंद्रजींसोबत, तुम्हाला असं कोणते गुण देवेंद्रजींचे वाटतात की ज्यामुळे ते आज राजकारणात तेवढे सक्सेसफुल आहेत आणि तुम्ही तुमच्या राजकीय प्रवासात सुद्धा ते गुण त्यांच्याकडून घेतलंय? ते प्रचंड मेहनती आहेत, तितकेच संस्कारी आहेत. आजही ते बेडरूममधून बाहेर पडले की पहिलं देवाचं दर्शन घेतात, नंतर आईचं दर्शन घेतात आणि मग कामाला लागतात. एकदम सुसंस्कारी नेते. माझं भाग्य आहे की त्यांच्यासोबत मला काम करायचं मला नशीब मिळालं किंवा मला माझ्या भाग्यात होतं. त्यांचे गुण किती सांगावे, म्हणजे एक गुण सांगायचं का? अवगुण नसलेला माणूस आहे, कसलाही अवगुण नसलेला एक माणूस आहे. परफेक्ट पर्सन ज्याला म्हणू शकतो आपण. अनेक गुणाचं वर्णन करता येईल. पेशन्स तर प्रचंड आहेत. मी ते सगळे बघितलेले आहेत. त्या काळामध्ये एवढे लाखोंची आंदोलनं व्हायची. मराठाची आंदोलनं, ओबीसींची आंदोलनं, मुस्लिमांची आंदोलनं, मोर्चे यायचे. त्या काळामध्ये अनेक गोष्टी बाकीच्याही घडल्या, पण कधी ढळले नाहीत ते कधी.
त्यांचा गुण घेण्यासारखं काय तर पेशन्स प्रचंड आहेत. आजही आपण पाहतो किती लोक टीका करतात, पण ते कधी रिॲक्ट होत नाहीत. त्यांच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करतोय. तितके पेशन्स माझ्यामध्ये नाही आहेत, पण मी बरंच काही त्यांच्याकडून शिकवलं आणि मला त्यांनी खूप शिकवलं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल की काही काही वेळेस तर त्यांनी जसं लहान लेकराला समजून सांगतो आपण, तसं मला त्यांनी समजून सांगितलं बऱ्याचदा. म्हणजे मला बोटाला धरून शिकवलं मला तर काय बाबा नाही, इतकं मला त्यांनी ट्रेन केलेलं आहे ह्या विषयामध्ये. आणि आजही मला ते मार्गदर्शक आहेत. माझं ते राजकारणात दैवत आहे. आजही कुठलीही गोष्ट मी त्यांना विचारल्याशिवाय करत नाही. कुठलीही गोष्ट, माझे खाजगी निर्णय असतील, वैयक्तिक निर्णय असतील, घरचे निर्णय असतील, तर ते माझे कुटुंबकर्ते आहेत, माझे मोठे भाऊ आहेत. अनेक नात्याने त्यांना गमता येईल. बरोबर आहे. असं ते आमचं नातं, एक वेगळं नातं आहे आमचं. जेव्हा तुमच्या मतदारसंघात जे तुम्ही कामं केली ह्याचा जेव्हा मी एक स्टडी करत होतो तर मला लक्षात आलं की तुमच्याकडे ती कामाची गती खूप फास्ट आहे. तर मला असं वाटतं की जे 5 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात, त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला एक ट्रेनिंग चांगली भेटली की सरकारी कामं कोणाकडून कधी कसे काढून घ्यायचे लवकर. आणि बहुतेक ह्याचाच फायदा तुम्हाला होतो की औषध कामं खूप फास्ट होतात. होतं. खरं आहे ना, 5 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात काम केल्यानंतर सगळ्या विंडोज माहीत असतात. फायदा होतो त्याचा. ऑफकोर्स होतच ना. तो झालेलाच आहे मला. आणि सगळे अधिकारी संबंधित आहेत ना. मुख्यमंत्री कार्यालय एक असं सेंटर आहे, तिथं सगळ्यांचं काम पडतं. सगळ्या अधिकाऱ्याचं काम पडतं, सगळ्या राजकारण्यांचं काम पडतं, सगळ्या उद्योगपतींचं काम पडतं. जे कोणी हुज हू आहेत सगळे, ते सगळ्यांचं काम तिथं पडतं असतं. त्यामुळं देवेंद्रजींसोबत काम करत असताना त्या सगळ्यांचा परिचय झालेला आहे. आणि सगळे माझ्या, आज मी कुठलंही काम सांगितलं कोणी नाही म्हणत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला स्वतःचं एक आत्ता CMOमध्ये एक काम होतं. आणि जेव्हा मी तिकडे गेलेलो तेव्हा असं झालं की तो म्हणजे पीक नव्हता भेटत लवकर. तर जेव्हा लातूर हे कळलं तेव्हा मला तिथले अधिकारी अजून म्हणतात की अभिमन्यू असताना जी गोष्ट होती लातूरच्या लोकांसाठी 2 मिनिटात एंट्री, 2 मिनिटात काम होणं, म्हणजे तुमचं अजून पण तिथं नाव घेतलं जातं CMOमध्ये. हे मी स्वतः अनुभव केला आता एक वैद्याखाली. त्या काळामध्ये देवेंद्रजींनी मला खूप फ्रीडम दिलं होतं. बरेच निर्णय मी घ्यायचो, बरेच कामं मी करायचो. साहेबांनी मला पूर्ण अधिकार दिले होते. असे प्रामाणिकपणे त्या 5 वर्षात काम केलं. आमच्या लातूरून आलेल्या कोणीही असेल तर त्याला वर्षावर सहज एंट्री होती, मंत्रालयात सहज एंट्री होती. कारण लातूरमध्ये आपण नातं आपल्या लातूरचं मातीशी जोडलेलं आहे. त्यामुळे लातूरकरांना, आणि आजही काही अडचण लातूरकरांना यायचं काय कारण नाही. आम्ही आजही तिथं CMO असल्यासारखंच आहे. तसं काय म्हणजे काय बाहेर असं नाही. काय नाही. तुमच्या राजकीय प्रवासामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही खूप म्हणजे उल्लेख करतात की मी संघाचाच कार्यवाह आहे. तुमची बहुतेक 3री पिढी आता परीक्षिताला धरून 3री पिढी संघात आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तुमच्या राजकीय प्रवासामध्ये किती मोठा तुम्ही त्यांना श्रेय देतात किंवा त्यांच्या विचारांशी किती जुडलेले आहेत ह्या गोष्टीवर? नाही, त्याच विचाराशी जुळेल, त्या विचारातच माझा जन्म झाला आहे ना. म्हणजे वडील स्वतः माझे प्रचारक राहिलेले आहेत. माझे आजोबा पण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये संघाशी जुडलेले, दोन्हीकडचे आजोबा, आईकडचे आणि वडिलांकडचे. त्यामुळे आमचा संबंध पिढ्यानपिढ्याचा संबंध. आणि मी तसा बाल स्वयंसेवक आहे. त्याच्यामुळे संघाचा संस्कारच घेऊन जन्मलो आणि त्या संस्कारातच वाढलो. त्यांच्यामुळेच मी आज इथं आहे ना. त्या विचारधारेमुळे आहे म्हणून इथं आहे. त्याच्यामुळं मूळ जे आमचं आहे, जी विचारधारा आहे, आमचा विचार परिवार म्हणतो, ते परिवारातलंच मी घटक असल्यामुळं, आणि आजही तेच नातं घट्ट, तेवढंच नातं घट्ट आहे. त्याच्यामुळंच, त्या विचारामुळंच मी या ठिकाणी आहे ना. मी जर स्वयंसेवक नाही, मी जर कार्यकर्ता नाही, तर मी तर असण्याचं काय कारणच नाही. आणि ते ठासून सांगतो, आम्हाला त्याचा गर्व आहे. काय नाही, ज्या विचारधारामध्ये आम्ही जन्मलो, ज्या विचारधारा घेऊन आम्ही चालतो, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. तुम्ही जेव्हा CMOमध्ये काम करत होतात, जर त्या टाईममध्ये लातूरात जेव्हा अभिमन्यू पवार सगळ्यांच्या नजरेस आले, तो एक मोठा कार्यक्रम तुमचा झालता अटल आरोग्य शिबिरचा. जेव्हा अभिमन्यू पवार घराघरात पोहोचले मूळता लातूरमध्ये. पण महाराष्ट्रात तुमची एक मोठी ओळख जी झाली ती जे तुम्ही एक उपक्रम घेतला शेतरस्त्याचा. तुमचं एक भाषण ऐकत होतो ज्यात तुम्ही स्वतःच म्हणतात की त्याच्यासाठी तुम्हाला खूप लोक हे पण सांगत होते की ते नका करू, म्हणजे अडचणीच होईल तुमच्यासाठी. पण तरी तुम्ही ते खूप ठिकाणी म्हणजे करून दाखवला आणि आज तो पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. तर पहिले ह्याच्यावर आहे की ही संकल्पना आली कुठून आणि त्याचा फायदा काय झाला शेतकऱ्याला, आणि ते जे तुमच्या डोक्यात होती ती संकल्पना आज ती पूर्ण झाली की अजून त्याच्यावर काम करणं बाकी आहे 5 वर्ष?
शेतरस्ता हा विषय तर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय शेतकऱ्याच्या दृष्टीनं. मी तर असं म्हटलेलं आहे की शेती हे जर हृदय असेल तर हे रस्त्याच्या नसा आहेत, व्हेन्स आहेत, ह्या ब्लॉक झालेल्या आहेत. त्यासाठी काही ठिकाणी अँजिओप्लास्टी करावं लागेल, काही ठिकाणी बायपास करावं लागेल. अँजिओग्राफी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. ते आपण करतो आहे. ह्याचा उगम कसा झाला तर मी आमदार झाल्यानंतर खूप पाऊस पडला होता. आपण बघितलं बनीम वाहून गेल्या शेतकऱ्यांच्या, सोयाबीनच्या. आणि बनीम जळण्याचे प्रकार खूप आहेत आपल्या भागामध्ये. सोयाबीनची शेतकरी बनीम करून ठेवतो आणि कुठेतरी बनीम जळून टाकतं किंवा ताडपत्री चुरून घेऊन जातं किंवा बनीमच चुरून घेऊन जातं. असे प्रकार आपल्याकडे खूप आहेत. आता अलीकडे आमच्या काळात कमी झालेत कारण रस्ते झाले. आता मुळामध्ये मी ज्यावेळेस आमदार म्हणून फिरत असताना कोराळीची घटना आहे. कोराळीच्या कार्यकर्त्याचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं साहेब अशी बनीम जळालेली आहे आणि आपण भेट द्यावी. मग मी त्यावेळेस नवीनच आमदार होतो. त्यामुळे पहिल्यांदा कोराळीला गेलो. तिथे मुजावर शेख शेतकरी आहे. तो बिचारा शेती स्वतःची नाही आहे. तो कुणाकडं शेतीला कामाला आहे. त्याच्या पत्नीनं एक बाजूचं शेत घेऊन ह्या दोघांनी रात्रंदिवस काम करून ती शेती बनीम म्हणजे सोयाबीन पेरलेलं, सोयाबीन वेचून बनीम करून ठेवलेली. आणि ती बनीम कोणतं पेटवून दिली होती. त्यापासून दुःख होतं, आक्रोश होता. आणि काही दिवसांनी दुसरी घटना घडली कल्याणी माळेगावला. माझ्या मतदारसंघात एक गाव आहे बाँड्रीवर, कल्याणी माळेगाव. वीरभद्र हानाळे नावा शेतकरी आहे. त्याची बनीम जळाल्याचं लक्षात आलं. मग त्या घरी मी ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस खूप दुःख होतं त्या घरामध्ये. त्यांच्या पत्नीनं मुलांनी, पत्नीनी, माहेरच्या लोकांनी मिळून सोयाबीनची बनीम, सोयाबीन काढून ठेवलेलं, बनीम रचलेली. मग ते बनीम, ती पण बनीम कोणती पेटवून दिली. तर मेन रस्त्यापासून ते साधारण 1 किलोमीटरमध्ये होता रस्ता तो बनीम. मी पाहायला गेलो तर ते कोणी तारण होत्या कारण कोणी त्या बनीम मुद्दाम पेटवून दिली होती. मी त्या कुटुंबाच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर ते दुःख मला समजलं. त्या बिचारी माऊलीनं नवऱ्याचं कॅन्सरग्रस्त नवऱ्याच्या दवाखाना करण्यासाठी कुठून पैसे काढलेले केलेले या सोयाबीनच्या भरोश्यावर. मुलीचं शिक्षण, मुलगा लहान होता आणि ते सगळं डिपेंड त्याच्यावर होतं. ते मुलांना ज्यावेळेस मी पाहिलं त्या मुलाच्या हाताला फोड आलेली होती. मला माझी लेकरं त्याच्यामध्ये दिसली. त्याच्यामुळे दुःख खूप मला अनावर झालं होतं. अशा पद्धतीनं मग ते रस्ता पाहायला गेलो. रस्ता नव्हता. रस्ता नाही म्हणून बनीम करून ठेवावं लागते, शेतकऱ्याला ठेवावं लागते. म्हणून हा रस्त्याचा जन्म झाला. म्हणून रस्त्याची निर्मिती त्या ठिकाणी झालेली. तिथून मग आपण विडा उचलला की बाबा रस्ते शेतकऱ्याला द्यायचे. मग त्यासाठी अतिक्रमण करावं लागतं. तेव्हा श्रीकांत कलेक्टर होते. चांगला धाडसी कलेक्टर होता त्यावेळेस. त्याच्या माध्यमातून आम्ही मग हे मोहिमेला चालू केलं. अतिक्रमण काढणे, रस्ते करणे. मग रस्ते अतिक्रमण काढून भागत नाही, रस्ते बांधणी करण्याची गरज आहे. त्यासाठी आमदार निधी वापरला. मग माझा 5 वर्षाचा आमदार निधी पूर्णपणे आपण शेतरस्त्याला दिलेला आहे. साधारणतः 1400 किलोमीटरचे रस्ते आपण झालेले आहेत. आणखीन काम राहिलेलं आहे. 20% काम राहिलेलं आहे. पण याचा आनंद आहे की हा रस्ता पॅटर्न राज्यानं स्वीकारला. बरोबर आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये औसा पॅटर्नचा म्हणजे गवगवा आहे आणि त्याची अनेक जण प्रेरणा घेतात आणि काम करतात. आता आपण सुधारणा खूप केल्या त्याच्यामध्ये. हे जुने कायदे होते. 1966चा कायदा, महसूल अधिनियम, मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906चा कायदा आहे, दुरुस्ती केल्या त्याच्यामध्ये. आता तहसीलदारला अधिकार दिले. आता रस्ते इतर हक्कात येऊ लागले. रस्त्याचं सीमांकन होतं, रस्त्याचे डेफिनेशन होतं. ABCDमध्ये आपण त्याला वर्गीकरण करतो आहे. आता रस्त्याचे आम्ही नवीन आता एक बळीराजा योजना आणतो आहे. बरोबर आहे. त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला कायमस्वरूपी शेतरस्ते मिळतील अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून होते. तुमचंच मी एक भाषण ऐकत होतो ज्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की सुरुवातीला तुम्हाला खूप ठिकाणी थोडी जबरदस्ती पण करावी लागली रस्त्यासाठी. पण आज ते लोक समाधानी आहेत का की ती जबरदस्ती झाली पण ठीक आहे, आज आम्ही समाधानी आहेत? आज सगळे समाधानी आहेत. सगळे शेतकरी सगळे समाधानी आहेत. एका शेतकऱ्याने तर मला म्हणजे फत्तेपूरचे शेतकरी आहेत माळी म्हणून, कालिदास माळी, त्यांनी मला एक दिवशी पेढा आणून भरवला. त्यांनी सांगितलं साहेब माझे वडीलची हयात गेली, आजोबाची हयात गेली, माझी हयात संपत आली आहे. कधीही तिचं म्हणजे खरीपाचं पीक घरी आलं नाही. पहिल्यांदा खरीपाचं पीक तुमच्यामुळं घरी आलं शेतरस्ता केल्यामुळं. म्हणून त्याने पेढा देवाच्या ऐवजी मला पहिला आणून दिला, मग देवाला दिला असेल. म्हणजे इतकं किती शेतकऱ्याचं महत्त्व आहे त्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं या रस्त्याचं हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहे.
विरोध तर होतच असतो, चांगल्या गोष्टीला विरोध होतो. आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं होते, साहेब हे थोडा असा अवघड विषय आहे, लोक अंगावर घालतात. बरोबर आहे. म्हणलं काही असो, म्हणलं अंगावर घेऊ, काही करू आपण. त्यावेळेस रस्ते करायचे आपल्याला, कारण ते दुःख शेतकऱ्यांना बनीम करायची पाळी येऊ नये हे माझं मत आहे. शेतकऱ्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे, कारखान्याला असेल किंवा गाळप झाला पाहिजे, हार्वेस्ट व्हायला पाहिजे. आणि सोयाबीनची रास असेल, तुरीची रास असतील किंवा ज्या काही उडदाचे असेल, मुगाचे असेल, खरीपाच्या राशी खरीपामध्ये व्हायला पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवानं या राशी पाडव्याला होतात, बाकीची रानं मोकळे झाल्यानंतर. वेळच्या वेळी राशी व्हायला पाहिजे, आपला उद्देश आहे. शेतरस्त्यासोबतच मतदारसंघातला एक मोठा तुम्ही प्रश्न मिटवला, तो म्हणजे 15 वर्ष किल्लारी कारखाना बंद होता. आणि त्या कोणत्या मूळ कारणांमुळे तो कारखाना बंद होता आणि तो सुरू करताना तुम्हाला किती अडचणी आल्या आणि म्हणजे काय फेस झालं त्या सुरू करताना? मुळामध्ये शेतरस्त्याचं श्रेय माझं एकट्याचं नाही, तर सगळ्या शासकीय मशिनरीने खूप काम केलेलं आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यापासून तलाट्यापर्यंत, शिवपासून खाली ग्रामसेवकापर्यंत, पुन्हा भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, एकूणच शासकीय यंत्रणेनं मला खूप सहकार्य केलं. त्यामुळं त्यात आपण यशस्वी होऊ शकलो. राहिला विषय किल्लारी कारखान्याचा, तर किल्लारी कारखाना हा गेली 15 वर्ष एक दोन अपवाद वगळता पूर्णपणे बंद पडलेला कारखाना, पूर्णपणे स्क्रॅप असलेला कारखाना. केवळ आणि केवळ त्या भागामध्ये निळकंठेश्वर आमचं एक मंदिर आहे महादेवाचं, प्रचंड श्रद्धा त्या भागाच्या लोकांची आहे, जाज्वल्य देवत आहे, नवसाला पावणारा निळकंठेश्वर म्हणतात. त्यांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने केवळ हा कारखाना सुरू होतो आहे. त्यांनी जी आर्थिक ताकद दिली, भगवंताचा आशीर्वाद आणि देवेंद्रजींची कृपा, ह्या दोन्हीच्या संगमातून हा कारखाना तयार होतो आहे. बाकी मेहनत तर सगळे करतात, आम्ही मेहनत करतो, रात्रंदिवस आम्ही मेहनत करतो, आमची टीम पूर्णपणे काम करत आहेत. पण एक अनेकांनी म्हटलं होतं की कारखाना सुरू होऊ शकत नाही, हा कारखाना स्क्रॅप आहे, हा भंगारला काढा, भल्या भल्याने म्हटलेलं आहे. पण मीही तो विडा उचलला होता की बाबा आपल्याला काही करून हा कारखाना सुरू करायचा आहे. कारण शेतकऱ्याचं दुःख एवढं आहे, ऊस लावायचा, पालनपोषण करायचं, शेवटी 17-18 महिने ऊस जात नाही, आणि तो पण प्रायव्हेट कारखानदार घेऊन जातो, 1700-1800 भाव देतो, तो पण वेळेवर देत नाही. आणि मग हे सगळे शेतकरी माझ्याकडे यायचे, साहेब असं झालं तसं झालं आहे, म्हणून आपण कारखाना चालू करायला शब्द दिला होता. आणि आज मला आनंद आहे की आता अंतिम टप्प्यात आहे, 95% काम झालेलं आहे, 4-5% काम राहिलेलं आहे. ते 8 दिवसामध्ये काम संपून जाईल आणि 1 तारखेला कारखाना सुरू होईल. त्यामुळे यासाठी अमित शहा साहेबांनी मला मदत केली, त्यांचेही या निमित्तानं मी आभार मानतो. आणि सगळं काही देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. त्यामुळे या कारखाना सुरू होण्याचं संपूर्ण श्रेय हे माननीय देवेंद्र फडणवीसला जातं. साखर कारखान्यामध्ये साखर सोबत आता कारखान्यात थोडं मल्टी प्रोडक्ट्स पण आणतायत, तर असा पण काही तिथं प्लॅन आहे पुढे करायचा? खूप काय प्लॅन आहे करायचा, सगळंच करायचं आहे आपल्याला. डिस्टिलरी करायची आहे, कोजन करायचे आहे, बरंच काही करायचं, आणखी पुढे प्लॅन आहेत. आणखीन एक्सपान्शन थोडं करावं लागणार आहे. आता आपण 2,500चं एक्सपान्शन केलेलं आहे, पण अगोदर कारखाना तर सुरू व्हावा लागेल. बरोबर आहे. ह्या वर्षी जर सुरळीत गाळप झाला, सगळं 3-4 लाख गाळप होईल अशी अपेक्षा आहे, ते झालं तर पुढच्या वर्षी आपण आणखीन एक्सपान्शन करून जे काही पुढे आपल्याला करायचं आहे फ्युचर प्लॅन ते करायचं आहे. तुम्ही आत्ता बोलत असताना निळकंठेश्वर महादेवाचाही उल्लेख केला. तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की देवावर अपार श्रद्धा असणारे अभिमन्यू पवार आहेत. आणि तुमच्या या काळात मी 2दा तुम्ही तुळजापूरलाही पायवारी करताना पाहिले. ती नेमकी कशासाठी होती आणि उद्देश काय होता त्या पायवारीचा? मी तसंही आध्यात्मिक कार्यकर्ता आहे. माझ्या घरी वारकरी परंपरा आहे, त्याच्यामुळे अध्यात्म हे आमच्या नसानसात भिनलेलं आहे. आणि आध्यात्मिक कितीही पुरोगामी तुम्ही झालात की कितीही पुढे गेलात तरी अध्यात्माची आपली एक ताकद आहे. मी तुम्हाला सांगतो, ह्या कारखाना चालू करण्याचा सुद्धा थोडा विषय पुन्हा तुळजापूरचा विषय नंतर घेऊ. पण ज्यावेळेस मी कारखान्याचं काम सुरू केलं त्यावेळेस खूप संघर्ष होता, खूप होत नव्हतं, अडचणी येत होत्या. आणि मग आमचे मित्र अभिजित पाटील आहेत आमदार, ते साखर सम्राट आहेत, त्यांची मोठी कारखाने आहेत, त्यांची 10-8 कारखाने आहेत. मी त्यांना एक दिवशी घेऊन आलो कारखान्यावर, त्यांनी मार्गदर्शन केलं. पुन्हा ठोंबरे साहेबांना एक दिवशी घेऊन गेलो, त्यांनी मार्गदर्शन मला चांगलं केलं. आणि एकूण मला असं लक्षात आलं की स्पीडअप येत नाही आहे, कारखाना लवकर चालू होत नाही. तर मी श्रावणाच्या सोमवारी शेवटच्या, कुणालाही न माहीत होता, मी माझा बॉडीगार्ड ड्रायव्हर PA एवढ्याच 14 आम्ही गेलो डायरेक्ट निळकंठेश्वराकडे श्रावण सोमवारी सकाळी.
आणि साकडं घातलं महादेवाला की बाबा हे तूच करावून घ्या. आता निळकंठेश्वराला म्हटलं की बाबा आता ही तुझीच जबाबदारी. मी तर परिश्रम करून थकून चाललो आहे. आता तुझ्या डोळ्यासमोर हा कारखाना आहे. हा कारखाना 1 तारखेला नोव्हेंबरला चालू व्हायला पाहिजे असा बारहट्ट मी निळकंठेश्वराकडे गेला. आणि जर झालं तर कारखान्याच्या गेटपासून तुझ्या मंदिरापर्यंत मी दंडवट घालतो असा मी नवस बोललेला आहे. आणि मला वाटतं तो नवस मला पूर्ण करण्याची पाळी येते, जवळ आला एकदम. तसंच तुळजापूरचा उल्लेख तुम्ही केला. उद्धवजींचं सरकार असताना, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एकच कार्यक्रम चालू केला सपाटा, की आमच्या योजना बंद करणे. ज्या पूर्वीच्या आमच्या ज्या योजना होत्या सगळ्या देवेंद्रजींच्या काळातल्या, त्या सगळ्या योजना बंद करणे. काही काम नाही, फक्त योजना बंद करणे एवढंच काम. त्यामुळे मी त्यावेळेस तुळजापूरला पायी यात्रा करायचं ठरवलं. आणि तुळजाभवानीला सगळं घातलं की ह्या मुख्यमंत्र्याला बुद्धी सद्बुद्धी दे. योजना बंद करण्याच्या ऐवजी चांगल्या योजना चालू करायची बुद्धी दे, किंवा हे सरकार जाऊन पुन्हा आमचं सरकार येऊ दे, पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ दे. म्हणून तो पायी वारी काढली होती. आणि मी बोलता बोलता तिथल्या प्रेसला बोललो, पण तुळजापूरला पोहोचल्यानंतर या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून माझी पदयात्रा आहे. पण सरकार गेलं तर अजून उत्तम होईल. हे सरकार जावं आणि माझं सरकार यावं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. पुन्हा मी परत चलत येतो. आईला आम्ही साकडा घातला तिथं, पुन्हा वापस, पुन्हा अजून चलत येतो. पण देवीनं अर्ध ग्रहण ऐकलं. सरकार गेलं उद्धवजींचं, सरकार आमचं आलं. पण मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत. तरी पण शिंदेसाहेब हे माझेच आहेत. शिंदेसाहेब मला खूप प्रेम करतात. आजही शिंदेसाहेबाचं माझं तितकं दृढ नातं आहे. कुठलंही काम माझं साहेब टाळत नाहीत, नाकारत नाहीत. पण तरी पण जास्त ना मनामध्ये. मग शिंदेसाहेबाचं मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष आपण पाहिलं. त्यांनी झपाट्याने कामं झाली, आमची कामं झाली. भरपूर निधी मला देवेंद्रच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून मिळाला. नंतर विधानसभा झाल्या, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मग पुन्हा ती दुसरी पदयात्रा काढली. जो आईला नवस बोलला होता तो नवस पुन्हा त्या ठिकाणी फेडला. म्हणून 2दा पदयात्रा काढली. चांगला प्रतिसाद भेटला होता पण त्या यात्रेला. खूप मोठा प्रतिसाद, खूप लोक होते, खूप लोक होते सोबत. गाजली पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदयात्रा. त्याच्यामुळं आता हाच नवस आता तिसरा आहे, जो महादेवाला आता 1 तारखेला कारखाना सुरू झाला तर पुन्हा मला महादेवाकडं दंडवट घालत जायचं आहे, किल्लारीच्या गेटपासून तिथंपर्यंत. आणि मी तेवढी श्रद्धा आहे निळकंठेश्वरावर म्हणूनच किल्लारी शेतकरी सहकारी कारखान्याचं नाव सुद्धा बदललं आहे. आता त्याचं नाव निळकंठेश्वर शेतकरी सहकारी कारखाना असं केलेलं आहे. ऑफिशियली झालं सगळं. माझ्याकडे तसं बघायला गेलं तर तुमच्या कामाची खूप मोठी यादी आहे. पण अभिमन्यू पवार स्वतः म्हणजे असं ठामपणे काय सांगू शकतात की मी 6 वर्षात औषधात ही कामं केलेली आहेत, ज्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यावर हा फरक पडला? अरे खूप काम सांगता येते. ह्याला 1 तास लागेल सांगायला, 1 तास 2 तास लागतील सांगायला, इतकी कामं केलेली आहेत. शेत रस्त्याचा उगम झालेला आहे. आज शेतीचे रस्ते केले. 1400 किलोमीटरचे जवळपास रस्ते झाले आहेत. त्यातले 400 किलोमीटरच्या रस्त्याचं मजबूतीकरण झालेलं आहे. शेतकऱ्याच्या जनावरांना गोठा दिला आपण. महाराष्ट्रामध्ये औसा विधानसभा नंबर 1ला आहे. 2,500 शेतकऱ्यांना आपण जनावरांचे गोटे दिले. फळबाग लागवड केली. किल्लारी कारखाना चालू करतोय. तर बेलकुंडच्या ठिकाणी आपण नवीन MIDC आणलेली आहे. बरोबर आहे. आता औसा शहरामध्ये MIDC फुल भरलेली आहे, जागाच नाही नवीन उद्योजकांना. म्हणून वाढीव MIDC आपण बेलकुंडला आणली. 250 हेक्टरची MIDC आणलेली आहे. तिथं लँड ॲक्विजिशन सुरू आहे. आता बेलकुंडच्या ठिकाणी असं की बेलकुंड तर निमणे धरणापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. पण धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था आहे. त्यामुळे आता आपण उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. जवळपास 300 कोटीची योजना आहे. साधारण 12-13 गावाला 24 तास पाणी देतोय आपण, शेतीलाही आणि प्यायलाही. ती योजना मंजूर झालेली आहे, बेलकुंडची उपसा सिंचन योजना. ते पाण्यात त्या भागातून पूर्ण त्या भागाचा काय प्लॉट होणार आहे. MIDCला पाणी येणार आहे आणि तिथली MIDC खूप चालणार आहे आमची बेलकुंडची. त्याला कारण आहे, कारण तुळजापूरचा जो रेल्वे स्टेशन आहे तिथून अगदी 25-30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तो नॅशनल हायवे आमचा बेलकुंडचा. इकडं नॅशनल हायवे आहे, तो उमरगा नॅशनल हायवे आहे. भविष्यामध्ये लातूर गुलबर्गा रेल्वे होणार आहे, तो ट्रॅक मिळणार आहे. त्याच्यामुळं
कनेक्टिव्हिटी खूप वाढणार आहे. नॅशनल हायवे, रेल्वे ट्रॅक, पण पाणी आपण MIDCला देणार आहे नेमनतरणाचं. त्यामुळे MIDC तिथली फुल भरून जाईल. आजच लोकांचं तिकडे ओघ सुरू आहे. बरोबर. अजून लँड ॲक्विजिशन सुरू व्हायचं आहे. त्यामुळे MIDC चांगली चालेल. तेवढंच नाही तर आता तिकडचं आपण पाणी इकडं आणतोय आपण, तावरजाचं पाणी. तावरजामध्ये पाणी आणतोय मांजराचं. नागझरीचं जे पाणी आहे बॅरेजचं, जे वाहून जातं एक्स्ट्रा, ते पाणी आपण अंकोली गावामध्ये साठवण करून तिथून आम्ही नॅशनल ग्रॅव्हिटीनं तावरजामध्ये आणणार आहे उटीला. म्हणजे उटीचं धरण कायम भरून राहील. अशा अनेक योजना मंजूर केलेल्या आहेत. खूप आता औषधाचा तर चेहरा मोहरा बदललेला आहे. बरोबर आहे. तुम्ही औषधामध्ये याल तर औसा एक गाव दिसत होतं, आता शहरीकरण व्हायला लागलं आहे. औषधाला आपण 100 बेड्स हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे. उपजिल्हा रुग्णालय, ज्या अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी आहेत. आता छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि औसा या ठिकाणी त्या सुविधा आहेत. असं हॉस्पिटल आपण सुशी हॉस्पिटल करतो. मोठं बसस्टँड केलेलं आहे. मोठे मोठे ब्रिजेस झाले. आता आपण मोठे रस्ते झालेले आहेत. पूर्ण शहरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, नाल्या झाल्या आहेत. अनेक योजना सांगता येतील. अशा कित्येक योजना तुम्हाला मी सांगू शकतो, ज्या योजना आपण मागच्या काळात करू शकलो. त्यामुळेच जनतेनं दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. मागच्या काळात केलेली कामं, सरकारच्या माध्यमातून आलेला निधी, त्याचा खूप मोठा निधी, साधारण 2,500-3,000 कोटीचा निधी मागच्या काळामध्ये आलेला आहे आपल्याकडे औषधामध्ये. आता तुम्ही पाहाल तर आशिव ते किल्लारी आणि किल्लारी ते निलंगा हा जो रस्ता आहे, हा तसा MDR आहे, पण आता तो स्टेट हायवे होतो आहे. म्हणजे लातूर औसा जसा रस्ता आहे ना, तसा हा रस्ता होतो आहे. बरोबर. त्याच्यामुळं आशिव मातोळा या भागामध्ये एक नवीन क्रांती झालेली आहे. तो निळकंठेश्वर मार्ग, आपण त्याला पण निळकंठेश्वराचेच नाव दिलेलं आहे. तो खूप मोठा रस्ता होतो आहे. तुम्ही जाऊन बघाल तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं आशिववरून निघालं तर डायरेक्ट निलंग्याला जाते. त्यामुळं वाहतूक जी आहे, तुळजापूरून येणारी वाहतूक, मग तिकडे ज्याला गुलबर्ग्याला जायचं आहे, ज्याला आळंदला जायचं आहे, ज्याला इकडं निलंग्याला जायचं आहे, ते लोक इकडे येणारच नाहीत. तिकडूनच फिरतील डायरेक्ट हैदराबाद जाणारे लोक. त्याच्यामुळे मोठी वर्दळ त्या रस्त्यावर होणार आहे. किती दिवस लागेल तो पूर्ण व्हायला? 1 वर्षात चालू झालं काम सुरू आहे. 50% काम झालेलं आहे. 40%-50% काम झालेलं आहे. आता उर्वरित काम ह्या पावसामुळे थांबलेलं आहे. आता सुरू होईल काम दुसरं झालेलं. दुसरा जो मार्ग आहे लांबदण्यावरून कवानाक्यापर्यंत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा जो पुतळा आहे लांबदण्याचा, तिथून जे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे लातूरचा, ह्या दोन्ही महापुरुषाला कनेक्ट करणारा हा रस्ता आहे. तर या रस्त्याला आपण महापुरुष मार्ग नाव दिलेलं आहे. महापुरुष मार्ग. हां, तो 300 कोटीचा रस्ता आहे. तो सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे. म्हणजे ज्यांना उद्या लातूरवरून निलंग्याला जायचं आहे, तिकडल्या भागात जायचं आहे, औरंगाबादला जायचं आहे, किंवा हैदराबादला जायचं आहे, उमरग्याला जायचं आहे, गुलबर्ग्याला जायचं आहे, तिकडे येणारच नाही. तिकडूनच डायरेक्ट पडतं. असला मोठा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे एक मोठी क्रांती या निमित्तानं मतदारसंघात होणार आहे, आर्थिक क्रांती. कारण अनेक गावं रस्त्यावर आले, अनेक गावाचे शेतीचे भाव वाढले, जमिनीचे भाव वाढले, प्लॉटचे भाव वाढले, आणि शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खेळू लागला. अनेक सुधारणा आपण निमित्तानं केल्या. खूप काही सांगता येईल. हे झालेली कामं झालं. 5 वर्षाचं काय विजन आहे अभिमन्यू पवारांचं, की जेव्हा ही टर्म संपेल तर औषधात हे गोष्टी दिसतील? 5 वर्षाचं नाही, माझं 25 वर्षाचं विजन आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या बरोबरीनं औसा राहील, किंबहुना कागद पुढे जाईल. आज आमची बाजार समिती आज लातूरच्या बरोबरीनं आलेली. तिथे जागा नाही तर लातूरचे सगळे व्यापारी तिथे यायला तयार आहेत औषधामध्ये. आता औषधाला मोठे स्कूल आले, आता कॉलेज येईल. प्रयत्न चालू आहेत. औषधाचं राहणीमान पूर्ण बदललेलं आहे. पूर्ण चित्र बदललेलं आहे. आज औषधामध्ये मी जे प्लॅनिंग केलेली आहे, पुढची 25 वर्ष लाईटची कशीच कमतरता भासणार नाही. आपण 11 सबस्टेशन नवीन मंजूर केलेले आहेत. आता औषधामध्ये 2 MVA आमच्याकडे स्पेअर आहे. म्हणजे औषधाची संख्या अजून 10,000 जरी वाढली तरी लाईटचा प्रॉब्लेम येणार नाही, अशी लाईट व्यवस्था करून ठेवलेली आहे. MIDCला वेगळं ट्रान्सफॉर्मर दिलेलं आहे. त्याच्यामुळं पूर्ण औषधाचा प्लॅन बघितला तर औसा एक जलसमृद्ध औसा येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे. जसं आता उल्लेख केला बिलकुंडच्या पाणी पुरवठा योजनेचा, किंवा मांजराची पाणी तावरजाला आणणार आहे, तसं आता पश्चिम वाहिन्याचं जे मी सांगितलेलं आहे साहेबांना, की जे निम्नतेना प्रकल्प आहे त्या ठिकाणी
आज त्याच्यामध्ये पाऊण TMC गाळ आहे जवळपास. हम्म. म्हणजे गाळ जर साचलेला आहे तर पाणी वाहून चाललेलं आहे, आमचं हक्काचं पाणी वाहून चाललेलं आहे. ते पाणी साठवण करण्याची गरज आहे, कारण ते आमच्या हक्काचं पाणी आहे. जवळपास 1 TMC पाणी चाललंय वाहून असं गृहीत धरू आपण. तर 1 TMC पाणी साठे करण्याची आवश्यकता आहे. आपण ते करणार आहे. निलंगा, उमरगा, लोहारा आणि औसा या 4 तालुक्यामध्ये साठे निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. इतकंच नाही तर आता दुर्दैवानं आपला खोऱ्याचा विषय आडवा येतो, नाहीतर रामदऱ्याला पाणी आलेलं आहे. आपण जे 24 TMC पाणी म्हणतो, 23.66 TMC, त्यातलं काय 7 TMC पाणी आपल्याकडे येतं आहे आता. तुळजापूरला आलेलं आहे इनफॅक्ट. तर ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे, पण ते जर खोऱ्याचा विषय आडवा येतो, कारण आपण गोदावरी खोऱ्यामध्ये येतो आणि ते कृष्णा खोऱ्यामध्ये. हा ऑब्स्टकल मोठा आहे, त्यामुळे पाणी घेता येत नाही. पण जे 54 TMC पाण्याचं साहेब बोलतात, CM साहेब नेहमी, पश्चिम वाहिन्याचं वाहून जाणारं पाणी आपण मराठवाड्याला द्यायचं आहे. त्यात 30 TMC पाणी लातूर, बीड आणि उस्मानाबादला मिळणार आहे. त्यातलं जे आपल्याला मिळणार आहे पाणी, त्याच्यावर आपला दावा आहे. ते मला आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की ते पाणी देऊ. ते पाणी आपण इकडे निवडणूक धरणामध्ये आणणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे औसा पाणीमय व्हायची शक्यता आहे. ऑलरेडी आता आपण बॅरेज बांधलेले आहेत. तावजाला बॅरेज नव्हते, मांजराला होते, तेरणाला होते, पण तावजाला बॅरेज नव्हते. आता आपण तावजाला 5 बॅरेज करतो, मंजूर केलेले आहेत, ऑलरेडी वर्कआउट झालेली आहे. त्याचं काम सुरू होईल. त्यामुळं जे औसा आज 70 ते 80% औसा ड्राय झोन आहे, तो 100% इरिगेशन कसा होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेले आहेत. मग हा त्याचाच भाग आहे. आता टेंबीला जे शासकीय जमीन आहे, स्वर्गीय विलासरावजींनी घेऊन ठेवलेली, त्या ठिकाणी मोठं साठवण तलाव करावा. 1 TM म्हणजे पाऊण TMCचा, अर्धा TMC जे काय होईल ते होईल, असा एक प्लॅन चाललेला आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये औशेकरांना पाण्याची अडचण येणार नाही अशी व्यवस्था करतो आहे आपण. औसा शहरानं गेल्या वर्षी बघितलं की उन्हाळा जाणवलाच नाही. तर यापूर्वी प्रत्येक उन्हाळ्याला टँकराचा सोळसोट असायचा, टँकर औसा शहरामध्ये असायची. आपण निम्न धरणाचं पाणी औसा शहराला दिलं. औसा शहराच्या घराघरात नळ आहेत आज. आता वाढीव औसा झालेला आहे. वाढीव औसाला वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. तिचं काम चाललेलं आहे. म्हणजे औषधातलं एकही घर नळाशिवाय राहणार नाही आणि एक नळ कोरडा राहणार नाही, प्रत्येक नळाला पाणी असणार आहे, अशी व्यवस्था केलेली आहे. आणि पुढचे 25-20 वर्ष जेवढं काही शक्य आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण औसा, बारामती होऊ शकणार नाही कारण बारामती नॅचरल सोर्स भरपूर आहे, पण तुम्हाला नक्की सांगतो मराठवाड्यातली बारामती औसा होईल असा मी विश्वास या निमित्तानं देतो. माझ्या खरंच खूप शुभेच्छा. त्या कामात तुमच्या जे विजन आहे ते तुम्ही पूर्ण करावं. पण जेव्हा तुमचा स्टडी करत होतो, मतदारसंघासोबतच तुम्ही राज्यातल्याही 2 मोठ्या प्रश्नात हात घातला आणि तो प्रश्न सोडवले. तो म्हणजे एक MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल आणि एक विशेष शिक्षकांचा काहीतरी एक प्रश्न होता, ज्याचा म्हणजे खूप लोकांना फायदा झाला. मला तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकाला सांगा की ते विशेष शिक्षक कोण होते आणि तो प्रश्न काय होता जो एवढा मार्गी लावला, ज्याच्यामुळे महाराष्ट्रभर तुमचं कौतुक झालं त्या प्रश्नावर. विशेष शिक्षकांची मेहनत खूप आहे. ते बिचारे 17-18 वर्षापासून काम करतात, मेहनत करतात. त्यांचा विषय प्रलंबित होता, पण त्याला सुप्रीम कोर्टाचं त्यांना आधार पण होता. आणि त्या आधारावर आम्ही मुख्यमंत्र्याकडे, त्यावेळेस आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आग्रह धरला. आणि केसाकर साहेब मंत्री होते, माननीय देवेंद्रजी DCM साहेब होते. या तिघांनाही आग्रह धरून ते मीटिंग करून तो विषय पूर्ण मार्गी लावला. आज 3,500 शिक्षक कामाला लागले. ज्यांचा पगार 17-18 हजार होता ते लाख 1.5 लाख पगार घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी ह्या वर्षी पहिल्यांदा होती आहे, त्याचाही आनंद मला आहे. अशी एक नाही अनेक विषय आहेत. 282 जे मराठा समाजाची मुलं होती, अधिसंख्य म्हणजे EWSमध्ये गेल्यानंतर, EWS2 SEBC आल्यानंतर ते पूर्ण साईडला पडली आणि त्याच्यानंतर त्यांना आपण अधिसंख्येमध्ये निर्माण करून त्यांना पूर्ण 282 मुलांना नोकरीवर घेतलं. MPSCचे अनेक प्रश्न सोडले तर त्यात तर 1 घंटा लागेल सांगायला. MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांना आपण मदत करतो. MPSCसाठी आज सुद्धा सिंगल विंडो दिसते अभिमन्यू पॉवरची सगळ्या विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे MPSCच्या पोरांना मी मदत करतो, कारण मी कधी MPSCचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे MPSCच्या पोरांचे मला प्रश्न माहिती आहेत, त्यांचे दुःख माहिती आहेत, त्यांच्या वेदना माहिती आहेत. तर मला जाणीव आहे, त्यामुळे ते जाणीवतून मी ते काम करतो. तसं माझा विषय जरी नसला तर शेवटी पोरांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत, त्यामुळे मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. काही प्रमाणात होतात, काही प्रमाणात होत नाही, यात होतही नसेल, पण माझा प्रयत्न प्रामाणिक असतो, तेवढं आपण करतो. म्हणजे मी 2 व्हिडिओ पाहिले. एक ते MPSCचे विद्यार्थी तुम्हाला पुण्यात अलका चौकात खांद्यावर घेऊन जात होते एकदम जल्लोषात, आणि एक हा जेव्हा तुम्ही शिक्षकांचा प्रश्न सोडवला, बहुतेक निवडणुकीच्या प्रचारातलं होतं. एक मुलगी होती जी तुमच्यासाठी एक कविता म्हणत होती आणि तुम्ही खूप भावनिक पण झाला होता त्या ठिकाणी. एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण केलेल्या कामावर अशी रिॲक्शन्स लोकांची दिसते, तेव्हा वाटतं की बाबा हे जे काय आपण धडपड करतोय, मेहनत करतोय,
हे म्हणजे वर्थिट आहे या गोष्टींसाठी, ह्या रिएक्शनसाठी. बरोबर आहे ना. शेवटी कसं आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. हो. आपण जे काम करतो त्या कामात समाधान वाटलं पाहिजे. आणि मी 100% समाधानी आहे. आज अतिवृष्टीमध्ये आपण लोकांना मदत केली. शासनाने यावेळेस कधी नाही एवढी भरपूर मदत केली. शासनाची मदत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढी मदत आज पॅकेज आमच्या शेतकऱ्यांना दिलं. त्यात आम्हीही NGOच्या माध्यमातून म्हणजे पुण्याची अभयभद्रा फाउंडेशन आणि आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं म्हणतो आपण, पण ते कंबरडं बांधण्याचं काम आम्ही करतो. जे शेतकरी गाय घेऊ शकत नव्हते ते आज गाय घेऊ लागले. ज्यांची बैल गेला त्यांनी बैल घेतला, ज्यांनी म्हैस गेली त्यांनी म्हैस घेतला. शासनाच्या बरोबरीनं आपण कॉन्ट्रिब्युशन केल्यामुळे ते घेऊ शकले. आता ते घेऊ शकले नसते, कारण शासनाचा निधी अर्धाच येतो. बरोबर आहे. 70,000ची म्हैस आहे तर तुम्हाला 37,500 मिळतात. 37,500 मध्ये तुम्ही म्हैस घेऊ शकत नाही. तर आमचे 37,500 ॲड केले तर तिने म्हशीला म्हैस घेतलेली आहे, गाईला गाय घेतलेली आहे, बैलला बैल घेतला आहे, शेळीला शेळी घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आणि दिवाळी साजरी करण्याचं काम किटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी समाधान करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. महाराष्ट्रात म्हणजे आपल्या मराठवाड्यात जो पाऊस झाला, जे तुम्ही म्हणतायत की महाराष्ट्रातले पहिले लोकप्रतिनिधी तुम्ही होता ज्यांनी म्हणजे एक स्वतःची पण मदत जाहीर केली शासनासोबत, आणि जाहीर न करता ती सरकारच्या पहिले आता पोहोचवली सुद्धा. नक्कीच ह्या गोष्टीमुळे शेतकरी बांधव तुमच्या मागे राहतील इथून पुढे सुद्धा. हा जो संवेदनशीलपणा तुम्ही दाखवला, तो म्हणजे कुठला एक अनुभव आला किंवा ते फिरताना की आपण स्वतःही मदत केली पाहिजे असं वाटलं त्या ठिकाणी? नाही, असं आहे की एका शेतकऱ्याचे 2 बैल गेले होते. दोन्ही बैल वीज पडून गेले. 2 बैल गेले म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त झाला ना. शेती थंडावली ना. बरोबर आहे. बैलाशिवाय शेती होऊ शकत नाही. त्यामुळे बैल नसल्यामुळे तो हातबल झाला शेतकरी, तो पाहिलेला आहे. एका शेतकऱ्याची म्हैस वाहून गेली. त्याचं दुःख असं आहे की त्यांनी 6 महिन्यापूर्वी म्हैस आणली होती 70-80 हजाराला. आणि त्या म्हशीच्या जीवावर त्याचं एक टायमाचं दूध ते घरी खायचे, एक टायमाचं विकायचे, 4 पैसे घरी यायचे. रोजचे पैसे म्हणजे धरा असतो पैशाचा, रोजचे पैसे यायचे. लेकराचं दूध तुटलं, घरचे लेकरं दूध तूप दही सगळंच गेलं. त्या म्हशीचं जे रडकं आहे त्या रडकात दूध तुटलं. हे दुःख माझ्यासमोर आलं. आणि त्यावेळेस मी विचार केला की आपण सरकार किती देतो, आपण 37,500, म्हैस 70,000ला, 37,500 म्हैस येणार आहे का? बरोबर नाही येणार. मग हा 37,500 काय करणार आहे? दिवाळीत खर्चून टाकणार आहे. मग हे 37,500ही गेले, म्हैसही गेली, दूधही तुटलं, सगळंच उद्ध्वस्त झालं आणि पैसेही यायचे गेले. त्यामुळे याला जर उभा करायचा असेल शेतकऱ्याला, तर खऱ्या अर्थानं त्याला उभा करायला आपण 37,500 दिले तर म्हशीला हा म्हैस गेला आणि उभा राहील. इथूनही संकल्पना सुचली. आणि मतदारसंघातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही 2 नवीन तालुक्याच्या निर्मितीसाठी खूप आग्रही आहात, एक कासार शिर्शी आणि किल्लारी. आणि बहुतेक ऑलमोस्ट तिथं कार्यालय सुद्धा आलेली आहेत. मी तर असं पण ऐकलं की तुम्ही आता ऑलरेडी म्हणजे बैठकांमध्ये त्यांचा तालुका म्हणूनच उल्लेख करतात सुद्धा. तर अभिमन्यू पवार एवढे का आग्रही आहेत त्या 2 नवीन तालुक्यांसाठी, आणि म्हणजे लोकांच्यासाठी काय फायदेशीर ठरेल जर ते तालुके निर्माण झाले तर? नाही, मुळातच भारतीय जनता पार्टी संकल्पना छोटे राज्य निर्माण करणे, छोटे जिल्हा निर्माण करणे, छोटे तालुके निर्माण करणे. कारण विकास तिथं होतो. आज औसा तहसील बघितलं तर पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी होते. 3.5 लाख लोक तिथं, म्हणजे तो कॅचमेंट एरिया आहे, तालुका आहे. तर कसं शक्य आहे? एक तहसीलदार, 2-3 नायब तहसीलदार किती पुरणार आहेत? बरोबर. त्यामुळे अतिरिक्त तहसील होणं गरजेचं आहे. आणि किल्लारीचा असाही जो नॅचरल दावा आहे. इनफॅक्ट शरद पवार मसाई मुख्यमंत्री असताना त्यांनी किल्लारी तालुक्याची घोषणा केली होती करूया म्हणून, पण ते नाही होऊ शकली. त्याच्यामुळे ठीक आहे, शरद पवार नाही तर अभिमन्यू पवार पूर्ण करतो. त्यामुळे किल्लारीकरांचं ते स्वप्न या निमित्तानं पूर्ण होतं. किल्लारी तालुका होणार आहे. त्यासाठी अप्पर तहसील मंजूर झालेलं आहे. तहसीलचं बांधकामाला निधी आलेला आहे, गव्हर्नमेंट क्वार्टरला निधी आलेला आहे, तहसीलदारच्या राहायला घर आलेले, त्याचे पैसे आलेले आहेत. म्हणजे पूर्ण त्याचा स्टाफ मंजूर झालेला आहे. कासार शिर्शीसुद्धा नॅचरल त्यांचा दावा आहे. त्यांची मागणी होती तालुका आहे अनेक वर्षापासूनची. बाँड्रीवरचं गाव आहे, बरोबर, कर्नाटकच्या, आणि तेही मोठं गाव आहे. त्यांची मागणी आहे अनेक दिवसापासून तालुका करायची. त्यांनाही आपला विकास करायचा अधिकार आहे. मग तेही तालुका या निमित्तानं करायसाठी तिथं पण अप्पर तहसीलचं काम चालू आहे, गव्हर्नमेंट क्वार्टरचं काम चालू आहे. तिथं पण बाकीचे ऑफिसेस यायला लागलेले आहेत, कार्यालय पण आलेले आहेत. त्याच्यामुळं आणि ही 3 तालुके झाल्यानंतर माझं जे व्हिजन आहे पुढचं, त्याच्यामध्ये एक SDM कार्यालय
औसा, किल्लारी आणि कासारशिशी या 3 तालुक्यासाठी की SDPO कार्यालय म्हणजे स्वतंत्र DYSP कार्यालय, स्वतंत्र SDM कार्यालय आपण ते आणणार आहोत. बरोबर. पण बऱ्याच ठिकाणी विरोध सुद्धा झाला थोडा या तालुका विरोध हा राजकीय विरोध आहे, तो वेगळा विरोध आहे. त्या विरोधाला राजकीय आधार आहे. ते वैयक्तिक पदाचे विरोध आहेत, त्याला मी काय त्या गिनत नाही विरोधाला. त्या मी काय म्हणजे 2029 पर्यंत नक्कीच 2 तालुके आम्हाला दिसतील. जेव्हा केव्हा महाराष्ट्रात तालुके निर्माण होतील त्यावेळेस कासारशिशी आणि किल्लारी तालुका होतील. बरोबर आहे, लवकरच दिसतील. म्हणजे लवकर तयारी होईल, तर लवकर तुम्ही आग्रही पण आहात त्याच्यासाठी. आग्रही पण आहे. पुढचा एक मुद्दा की 2024 ची जर तुमची विधानसभाची निवडणूक पाहिली तर ती जे वातावरण होतं त्या टाइमला मतदानाच्या पहिले, तर म्हणलं जात होतं की अभिमन्यू पवारांसाठी थोडी टफ इलेक्शन आहे यावेळेसची. पण त्यावेळेस तुम्ही पुणे, नाशिक, मुंबई असेल, हैदराबाद असेल मतदारांसोबत संवाद साधला आणि मतदार खूप मोठ्या संख्येने बाहेरून पण तुमच्यासाठी मतदानासाठी आले. तर त्या गोष्टीचा किती मोठा इम्पॅक्ट तुमच्या रिझल्टवर पडला असं वाटतं? आणि एक खूप सुंदर एक उपक्रम होता जो मला वाटते सगळ्या राजकीय नेत्यांनी केला पाहिजे की आपल्या बाहेरच्याही लोकांसोबत संवाद साधून त्यांनाही तिथं ते कॉन्फिडन्स दिला पाहिजे की मी तुमच्यासाठी आहे, इकडे पण आहे तिकडे पण आहे. हो, मी तसं दिलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि ह्याही निवडणुकीमध्ये. मी जे कोणी पुण्याला आहेत, हडपसरला आहेत, पुन्हा तिकडं चिंचवडला आहेत, हैदराबादला आहेत, ठाण्याला काय आहेत, छत्रपती संभाजीनगरला काय आहेत, मी त्यांच्या प्रत्यक्षाने भेटी घेतल्या आणि त्यांना विनंती केली की बाबा मी विकास करतो औषधाचा, तुम्ही मतदानाला या. शेवटी ते माझे मतदार आहेत, त्यांना भेटणं माझं काम आहे. त्यांचं तिथे काही काम असेल तर ते मला आजही संपर्क करतात. मी ना असं नाही की फक्त मतदानाला गेलो, पुन्हाही जाऊन भेटलेलं आहे, अजूनमधून जाऊन भेटणार आहे मी त्यांना व्यापामध्ये जसं वेळ मिळेल तसं. हैदराबादला पण गेलेलो आहे, अजून जाणार आहे हैदराबादला, तिथे आपले मतदार आहेत. शेवटी यांनी लीड दिली मला भरपूर आणि यांच्या येण्यामुळं मला ताकद मिळाली ना. बरोबर आहे, शेवटी ते हक्काचे मत आहेत. त्यांनी येऊन ताकद दिली, त्यांनी लीड दिली, त्यांनी घरच्या सांगितले मतदान करा मला म्हणून, स्वतःही केले. त्याच्यामुळं पहिल्यांदा जरी निवडणूक आवड वाटत असली तर त्यावेळेस 27,000ची लीड होती माझी. बरोबर आहे, यावेळेस 34,000ची लीड आहे माझी. किती आवड वाटत होतं तरी मला लोकांनी लीड दिली. त्याचं कारणच हे आहे, हे जे मतदार आहेत सुशिक्षित मतदार हा सगळा माझ्यासोबत आहे आणि जो ग्रामीण मतदार आहे तोही माझ्यासोबत आहे. एकूण सगळ्या मतदारामुळंच आज औषधाच्या इतिहासामध्ये विधानसभेच्या मागच्या वेळेस 27ची लीड आणि ह्यावेळेस 34ची लीड कुणाही आमदाराला मिळालेली नाही मागच्या काळात जेवढी मला मिळाली. त्यामुळे हे प्रेम आहे जनतेचं. आणि मी जसं आता तुम्ही उल्लेख केला होता, आपण ज्या अतिवृष्टीमध्ये मदत केली, मी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की याही पुढे जोपर्यंत मी आमदार असेल तोपर्यंत व्यक्तीचं नुकसान झाले असेल, पशु नुकसान झालं असेल, म्हणजे गाय, म्हैस, बैल, शेळी आणि व्यक्तीचं निधन, सरकार जेवढं देईल तेवढंच तुमचा आमदार देईल अशी घोषणा त्याही वेळेस केलेली आहे. इथून पुढे तर हयात जोपर्यंत मी आमदार असेल तोपर्यंत, जोपर्यंत औषध जनता मला आमदार ठेवू इच्छिते तोपर्यंत मी औषध जनतेच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही. मला वाटतं असं जाहीर करणारे पहिलेच लोकप्रतिनिधी असतात तुम्ही. ते मला माहीत नाही, मी केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये माणूस सक्सेसफुल तो होऊ शकतो जो टीका सहन करतो. जसं तुम्ही म्हणलात की देवेंद्रजींमध्ये पण खूप पेशन्स आहे, ते टीका सहन करतात. तर अशा वेळेस तुमचा हा जो 6 वर्षाचा कार्यकाळ होता ह्याच्यामध्ये असा कुठं पॉईंट आला की कौटुंबिक म्हणजे एक पाठबळ सुद्धा कुटुंबाचं खूप महत्त्वाचं आहे राजकारणामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला वाटलं की हे पाठबळ नसतं तर मी याच्या पुढे जाऊ शकलो नसतं? म्हणजे मला हे म्हणायचं की ह्या 6 वर्षात तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या टीमचा किती मोठा तुमच्या मागे सपोर्ट आहे जे तुम्ही हे सक्सेस बघू शकता 6 वर्षात? पहिल्या निवडणुकीत तर मित्रमंडळी, कुटुंब, दुसऱ्या निवडणुकीमध्ये मित्रमंडळी, कुटुंब ताकदीनं मागे राहिले माझ्या. माझा मुलगा पहिल्या निवडणुकीत लहान होता, पण ह्या वेळेस तर त्याने पूर्ण धुरा खांद्यावर घेऊन त्यांनी आज हे केलेलं आहे. माझी मित्रमंडळी पूर्णपणे ताणभूक विसरून पूर्ण अवसा कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी राहिलेले आहेत. नातेवाईक राहिलेले आहेत, कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, बाकीचे अनेक मित्रमंडळी आहे ज्यांनी अहोरात्र मेहनत केली माझ्यासाठी. पण सोपं नसतंच ना, कुठली निवडणूक सोपी नसते. आणि राहिला टीका टिप्पणीचा, टीका तर रामावरी झालेली आहे, त्याच्यामुळं टीका तर मोदीजीवर होते, टीका देवेंद्रजीवर होते, पण त्यामुळे आपण तेवढे तर हे नाही आहे. त्यामुळं आणि जर असं आहे की मी कधीही कोणी टीका केली म्हणून विचारत नाही का केली म्हणून, कधीही कोणी फेब्रुवारीला विचारलं नाही का टीका केली म्हणून, आणि कोणी स्तुती केली हुरळून पण जात नाही. आपण आपलं काम करत राहायचं. टीका करतात, काम करतात, जनतेला सगळं कळतंय. कोण सुपारी घेऊन टीका करायला,
का कोण सुपारी घेऊन हे करायला लागलं आहे, जनतेला चांगलं कळतं. जनता खूप सुज्ञ आहे आपल्यापेक्षा. आपल्याला वाटतं जनतेला कळत नाही. खेड्यामध्ये जाऊन काहीतरी झाडाखाली बसा आणि त्यांच्या गप्पा ऐका म्हणजे कळते त्यांना किती राजकारण करतं ते. त्याच्यामुळं जनता हुशार आहे. त्यामुळे कोण टीका केली म्हणून, कोण स्तुती केली म्हणून असं पेपरला जाहिरात देऊन स्तुती करून घेणे आणि पेपरला कुठेतरी सुपारी देऊन टीका करायला लावणे किंवा करून घेणे, ह्याच्यानं फारसा फरक पडत नाही. मागच्या आमच्या पॉडकास्टमध्ये अजित पाटील कवेकर आलते आणि मी त्यांना शेवटी तेच बोलत होतो की इथून पुढचं राजकारण हे विकासाच्या अवतीभोवती केंद्रित झालं पाहिजे. आणि विदाऊट एनी बायसनेस मी गोष्ट म्हणू शकतो की लातूर जिल्ह्यात जर सर्वाधिक काम कुठल्या मतदारसंघात झाले तर त्या औशामध्ये झालेलं आहे. आणि तुमची ही जी कामाची गती आहे अशीच राहो. 6 वर्ष नाही, तुम्ही असंच कंटिन्यू औशाच्या सेवेत राहो. तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडो अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. इथून पुढे नाही, विकासाचा विषय तर मी 24ची निवडणूक बघितलं असेल, 19ची निवडणूक बघितली असेल. माझा विकास हाच अजेंडा होता. जात धर्म पंथ पक्ष गट तट काही नाही, फक्त विकास आणि विकास. आणि पुढच्याही निवडणुका, भले मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा विधानसभेची येणारी निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुका मी फक्त विकास अजेंडा असतो माझा, बाकी अजेंडाच नाही. विकासावरच निवडणूक लढणार. विकास हाच माझा अजेंडा आहे, विकास हेच माझं विजन आहे. त्यामुळे आपण माझा मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या टीमला शुभेच्छा देतो. थँक्यू.